सर्व धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा जगावर अद्भुत प्रभाव पडला. जगावर आजही स्वामीजींच्या विचारांचा गारुड कायम आहे. आजचा आधुनिक भारत हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे, असं प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे प्रांतप्रमुख अभय बापट यांनी विचारमंथन व्याख्यानमालेचं 14वं पुष्प गुंफताना केलं आहे. ठाणे महापालिकेच्या वतीनं महनीय व्यक्तींच्या जयंती तसंच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जातं. त्याचबरोबरीनं ज्या महनीय व्यक्तींचं स्मरण केलं जातं त्यांचं कार्य आणि माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा, यासाठी विचारमंथन व्याख्यानमालेत मान्यवर व्यक्तींचं व्याख्यान आयोजित केलं जातं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्वामी विवेकानंद जीवन आणि संदेश या विषयावरील अभय बापट व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी अभय बापट यांचं स्वागत केलं. याप्रसंगी उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त माहिती जनसंपर्क उमेश बिरारी उपस्थित होते. अभय बापट यांनी स्वामीजींचा चरित्रपट वेगवेगळ्या प्रसंगातून उलगडून दाखवला. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचा अभ्यास करणारी व्यक्ती कधीही निष्क्रिय राहू शकणार नाही, असं बापट यांनी स्पष्ट केलं. जो दुसऱ्यांसाठी जगतो तोच माणूस, ही सेवाभावी वृत्ती आपण अंगीकारली पाहिजे. समाजाचं आपण देणं लागतो, त्यामुळे आपले नियम काम प्रामाणिकपणे करणं हेही विवेकानंद यांना अभिप्रेत होतं, असंही बापट म्हणाले.